कोल्हापुरातील राजाराम तलावा शेजारील जागेत कन्व्हेन्शन सेंटर मंजूर झाले। मात्र या इमारतीसाठी परिसरातील शेकडो झाडांची कत्तल झाली आहे। याबाबत कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती। त्यामध्ये सुनावणी दरम्यान या परिसरात शेकडो झाडं बेकायदेशीररित्या तोडल्याचं स्पष्ट झालं। त्यानुसार यापुढे एकही झाड तोडू नये असा स्थगिती आदेश खंडपीठाने दिलाय। कोल्हापुरातील राजाराम तलावाच्या शेजारील जागेत कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू आहे। या कामासाठी बेकायदेशीररित्या शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे। उर्वरित वृक्षतोड करण्यासाठी महापालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन हरकती मागवल्या होत्या। त्यावर कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या होत्या। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हरकतधारकांची सुनावणी झाली। मात्र यामध्ये पर्यावरण प्रेमींना अपेक्षित तोडगा निघाला नाही। त्यामुळे श्रीराम कोगनोळीकर यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती। त्याची सुनावणी होऊन राजाराम तलाव परिसरातील एकही झाड यापुढे तोडू नये असा निर्णय खंडपीठाने दिलाय। याबाबतची माहिती क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद मोहिते आणि उपाध्यक्ष सौरभ पवार यांनी दिली आहे।